खरं तर रायगडला पहिलं उपोषण आम्ही केलं होतं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी एक बैठक एप्रिल महिन्यात घेतली होती. या सगळ्या मुद्द्यावर त्यावर चर्चा झाली, इत्युत्तर आलं आणि नंतर मात्र काही कारवाई झाली नाही. नंतर उपोषणानंतर पुन्हा पालकमंत्री बावनकुळेजींनी बैठक घेतली. बावनकुळे साहेबांनी त्याच्यात सगळ्या प्रश्नाला कर्जमाफीच्या बाबतीत समिती नेमू किंवा हमी भावाच्या बाबतीत असेल सगळे आश्वासन लिखित स्वरूपात आमच्याकडे आहे. त्यांनी होकार पण दिलेला होता, पण फक्त होकार दिला. इव्हन सभागृहामध्ये दिव्यांग बांधवाचा 1,000 रुपये मानधन वाढण्याची घोषणा झाली, GR निघाला नाही. कर्जमाफीच्या बाबतीत समिती तयार करू आणि इतरही सभासद घेऊ, त्याचा अध्यक्ष अजूनपर्यंत नेमला नाही. म्हणजे अशी एकंदरीत अवस्था आहे. अशा प्रकारची ही सगळी अवस्था असल्यामुळं आता आम्ही 2 तारीख आम्ही दिली होती मुंबईच्या आंदोलनाची, 2 ऑक्टोबरची. परंतु आता हे सगळे जण सोबतीला आहे. पहिले होते, आता आहे, पण आता मोठा काळ सगळ्या महाराष्ट्रभर मला माहित आहे जातीपाती धर्माचं राजकारण आहे. प्रत्येक गावात पक्षाचे गुलाम आहे आणि ते गुलाम राव पण ते पक्षाला जास्त महत्व देतं, बापाले कमी महत्व देतं. आमचं म्हणणं आहे बापाले महत्व जास्त द्या, पक्षाला तसं नंतर द्या. आणि त्याच्यासाठी हे सगळी संयुक्त आमची तयारीला वेळ लागणार. म्हणून 28 ऑक्टोबरला आम्ही थेट मुंबईला घुसणार आहोत, मुंबईत जाणार आहोत आणि तिथं जेथपर्यंत प्रश्न निकाल लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मुंबईत हे आंदोलन कायम राहणार. ते आंदोलन आम्ही सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या नेतृत्वात, खरं तर शेतकरी मजुरांच्या नेतृत्वात हे आंदोलन होईल. आम्ही नेतृत्व केल्यापेक्षा याचं नेतृत्व शेतकरी शेतमजूर करेल. कारण आता अवस्था अशी आहे, आपत्ती आहे, अजून काही पंचनामे झाले नाही. इव्हन काही ठिकाणी तर असं झालेलं दिसतं का जिथं त्या सत्तेतला आमदार असेल तेवढेच ते पंचनामे करा, बाकीचे सोडून द्या. अशाही काही गोष्टी उघडकीस येत आहे. अतिशय गंभीर बाब आहे. नैसर्गिक आपत्तीत मरतोय शेतकरी, कर्जमाफीमध्ये अधिक पुन्हा त्याचं मरण आहे, हमीभाव त्याला भेटत नाही. आणि उलट आम्ही पाहतोय का काही गोष्टी आपण आयात करून त्याला पूर्ण संपवण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकरी अतिशय मजूर असेल, शेतकरी असेल, प्रचंड अडचणीत आलेला आहे आणि त्याला दिलासा देण्याचं काम निश्चितच आमची ही समिती केल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा दावा आहे. तेच आता मोर्चा आंदोलन कसं आहे, आखरी तिथं गेल्यानंतर काय करावं लागेल ते आपण ठरवू. आता तर आम्ही तिथं जाणार आहोत. आता तिथं कसं जाणार आणि तिथं त्यांचा काय प्रतिकार येणार, कसं होईल त्याच्यानुसार होईल ना. मनोज जरांगे सारखं ठे आंदोलन कोणासारखं म्हटल्यापेक्षा हा नेहमीचाच आंदोलनाचा नेहमीचा प्रकार असतं. मुंबईत आंदोलन म्हणजे ते एका प्रकारचं असं म्हणता येणार. तुमच्या अनेक आंदोलनांना सरकारने आश्वासनं दिली, नंतर आंदोलन तुम्ही मागे घेतली. अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे किंवा सरकारवर विसंबून असणार आहात? तुम्ही कसं आहे, त्यानंतर न बोलणारं सरकार बोलायला लागलं की आम्ही कर्जमाफी देऊ भाव. पहिले तर ते म्हणत होते अजितदादा आम्ही बोललोच नाही. मग त्यांना आम्ही पुण्यात घेरलं तर ते म्हणे नाही आता आम्ही विचार करू. होईल. हा रेटा वाढला, लोकांचा रेटा वाढल्याशिवाय ते येणार नाही आणि तुमच्या बातम्या आल्याशिवाय तुम्ही दाखवलं तर त्याला अधिक महत्व येते. नाही, आम्हाला हा प्रश्न विचारता तुम्ही, हा प्रश्न देवेंद्र भाऊंना विचारा ना की त्यांनी 6,000 रुपये सोयाबीनला भाव देऊ असं मोदींनी आणि त्यांनी विधानसभेच्या वेळेस म्हटलं की नाही म्हटलं, मग ते का पूर्ण करत नाही? रघुकुल इथं सदा चली आई प्राण जाई पण वचन न जाई. आम्हाला मानणारे का खोटं बोलतात विचारा नाही करण्यात सर, आम्हाला आनंद वाटेल. जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जमाफीचा आश्वासन भाजपनं मतं घेतलं, कर्जमाफी काही केलं नाही. पण आता परत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे, त्याच्यामुळे हे समितीचं नाटक, पुन्हा लोकांना कर्जमाफी देणार असं सगळं चालू येतं. आता ते त्यांचं काय चालू आहे तो नंतरचा भाग आहे. आम्ही काय चालू करावं हा आमचा भाग आहे. आता तुम्ही काय दाखवावं हा तुमचा भाग आहे. पण आता आम्ही आमचं चालू ठेवणार आहोत. शेतकऱ्याच्या प्रती आम्ही प्रामाणिक आहे. आमचा देवच शेतकरी शेतमजूर आहे, त्याच्यासाठी आम्ही भांडू. शरद जोशींना सोडून गेलेले सगळे शेतकरी संघटनेचे नेते आता एकत्र आलेले दिसत आहेत. पूर्ण वेळ एकत्र राहणार का? कारण काय आहे, शेतकरी संघटनेला शाप आहे की थोडी शक्ती वाढली की ते राजकीय पक्षाच्या. तुम्ही आम्हाला एकत्रित राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आम्ही एकत्रित राहिलो पाहिजे नाही का? हा प्रश्न नाही राहू, आम्ही प्रयत्न करू. मुद्द्यासाठी तरी राहू, राजकारणात नसतो तरी.
पक्षामध्ये अजित पवार सुद्धा कर्जमाफीबद्दल बोलत आहे. बदल होईल असं वाटतं. चांगला आहे रे. दादागिरी दाखवली पाहिजे त्यांनी. म्हणताय ते दादा विसरलो जाऊ दादाच्या समोर दादा लावाव आधी दुसरं लाव हेच समजून नाही राहिलं. शेतकऱ्यांचा जो रेटा वाढतोय हे परिस्थिती अशी निर्माण होईल की यांना बाहेर निघणं मुश्किल होईल. त्यामुळे ते आता बोलतायत, ते आता घडाघडा बोलू लागतील. आणि तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी जर साथ दिली, शेतकरी संघर्ष समिती आम्ही एकत्र राहिलो, तर त्यांना कर्जमाफी करावी लागेल. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे एक मिनिट महाराष्ट्रामध्ये या अतिवृष्टीमुळे किती नुकसान झालं आणि पंचनामे झाले का? नाही, पंचनामे बऱ्याच ठिकाणी झाले नाही, झाले असे पंचनामे. तर आता पहिले 30,000 हेक्टरी भेटायचं, आता 20,000 देणार आहे. आणि अडचण अशी आहे का तुम्ही जर पाहिलं तर नदीच्या काठावरचे जे शेतं गेले तिथे पिकच गेलं नाही, शेतच वाहून गेलं. शेताच्या पैशाचे शेतीचे पंचनामेच झाले नाही, वाहून गेलेल्या शेतीचे पंचनामे झाले नाही. आमच्या भागात तर संत्र्याचे झाडच उपडले गेले, हजारो लाखो संत्र्याचे झाडं उपडून बाहेर पडले गेले. आणि मग ते म्हणतात पंचनाम्यात हे फक्त पीक नुकसानी आहे, झाडाचं नुकसान नाही. एवढे विचित्र कारभार आहे प्रशासन.